हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर इकडे सकाळी सकाळी छान अशी पूजा झालेली होती आणि त्यानंतर बाप्पांसाठी छान असा हार केलेला होता जास्वंदीच्या फुलांचा आणि पारिजातकाची फुलं ही छान येतात झाडाला। तर रोज मी गोळा करते आणि देवबाप्पांसाठी असे वाहते। तर खूप छान मंदिर दिसतं त्याने। सकाळी काही जास्त शूट घ्यायला जमलं नाही, तर मग अंशूला आहे ना मी दुपारी क्लासला सोडवायला चालले होते त्यावेळेसच मी व्हिडिओला सुरुवात केली। तर अंशूला घेऊन मी चाललेली होती तिला क्लासला सोडवण्यासाठी। आज काही गाडी नव्हती कारण की मिस्टर गाडीची सर्व्हिसिंग करायला घेऊन गेलेले होते, त्यामुळे त्यांना उशीर होणार होता। अंशू आणि मी मस्त पायी पायी चाललेलो होतो आज मस्त फिरत फिरत। आणि जाताना आहे ना तिथे अंशूला जिथे क्लास लावला आहे ना तिथे म्हणजे रस्त्यातच राम मंदिराचं काम सुरू आहे। तर म्हणजे अजून भरपूर काम बाकी आहे तिथलं। तर तोपर्यंत देव पण इथे ठेवलेले मी तुम्हाला दाखवते। तर मूर्ती इथले आहे ना तर अशा मंदिर म्हणजे असं थोडंसं छोटंसं सेट करून त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर हा इथे आहे अंशूचा क्लास। अंशूला क्लासला सोडलं आणि त्यानंतर रस्त्यामध्येच श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे, तर तिथे आलेली होती मी। तर खूप छान मंदिर आहे आणि गणपतीची मूर्त ही खूप मस्त आहे। मी तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर घरी आले। एवढं ही बाई कशी पण गाडी चालवते ना म्हणजे सेफ्टीसाठी ना हेल्मेट घालायचं तेव्हा घराच्या बाहेर काढायचं बरं का। मी हेल्मेट घालून गाडीच चालू शकत नाही। मी ना पडायचे नसले तरी पडेल हेल्मेट घालून। हेल्मेट सेफ्टी राहतं। हे लेडीजचं आहे हे सर्व्हिसिंगला नेली होती गाडी। जेंट्स आहे का? गाडी सर्व्हिसिंग केली ही आपले हेल्मेट राहिले होते म्हणजे वर्षानंतर हेल्मेट चेतक गाडीच्या वर्षानंतर हेल्मेट भेटले आम्हाला। हेल्मेट चांगले म्हणजे किती नाही का वर्षाचा इन्शुरन्स असतो भेटले चांगले हेल्मेट चांगले काही विषय नाही। मला असं घातल्यावर असं गुद मारत। अरे याचा लय उपयोग होतो। ज्यावेळेस माणूस पडतं ना त्यावेळेस कळतं हेल्मेट असतं तर डोकं वाचलं असतं। दोन भेटले का? कव्हर नाही भेटलंय का गाडीचं? गाडीचं कव्हर नाही ना। हेल्मेट असेच ठेवून द्या आता। तर मिस्टरही येताना लोणारवाडीला संध्याताईंना सोडवायला गेले ना त्यावेळेस येताना दूध घेऊन आले आणि इकडे मीही शिवला म्हणजे स्कूलमधून आणायला गेले त्यावेळेस दूध घेऊन आले। तर दोघांनाही माहीत नव्हतं, तेही दूध घेऊन आले आणि मीही दूध आणलं। कुठे गेले होते? लोणारवाडीला। अंशू सोबत खोटं बोलले का तुम्ही? आता एवढ्या पावसात अंशू घेऊन जाऊ का? अंशू पाऊस नव्हता का? पप्पा पण स्टडी वाडी सिन्नर मध्ये नव्हता का? पाऊस होता शॉप केलं काय? हे अंशू का ग सिन्नर मध्ये पाऊस नव्हता आहे ना? लोणारवाडीला होता ना पाऊस। तू काय लिहिते? चांगलं लिहू, चांगला अभ्यास कर। दादा कुठे गेला? शिव दादा? शिव दादा तो काय तिकडं आलाय मस्त टीव्ही पाहत बसलाय। अंशूला पण पार्सल करायचंय का? हो अंशूला पण पार्सल करायचंय का? कुठं द्या कोणत्या ऍड्रेस चिटकून द्या चला अंशूला। अमेरिकेला अरे बापरे अंशू एवढ्या एवढ्या बॉक्स मध्ये बसली होती। एवढा मोठा प्राणी आमचा एवढ्या एवढ्या बॉक्स मध्ये बसला होता। तर आमच्या सगळ्यांच्या इकडे गप्पा सुरू होत्या आणि मी मेथीची भाजी पण आणलेली होती मार्केटमधून, तर तीही नेसण्याचं काम सुरू होतं। नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी छान असा आजचा मेनू होता, काजू पनीर मसाला करायचा होता आज मस्त। आणि त्यासाठी मिस्टर मसाला वगैरे घेऊन आलेली होती। तर मी इकडे पहिला मसाला घेतला आणि तो छान असा भिजत ठेवला दुधामध्ये। 1 कप दुधामध्ये ना 3 चमचे मसाला भिजत ठेवला होता। तर मी तुम्हाला आज सगळी रेसिपी सांगते डिटेल्समध्ये, कारण की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितली होती, पण मग 1-2 ताईंचा कमेंट होता की ताई काजू मसाला रेसिपी पुन्हा सांगा, काजू पनीर मसाला। आणि आता इकडे सगळे खडे मसाले म्हणजे की तेजपान, शहाजिरे, लवंग,
दालचिनी असं सगळं काही काढून घेतलेलं होतं एक प्लेटमध्ये आणि तेल ना कढईमध्ये तापल्यानंतर आहे ना ते सगळं त्यामध्ये टाकलेलं होतं. तर ते थोडंसं असं गरम होऊन द्यायचं आहे म्हणजे त्याचा छान असा वास येतो. आणि नंतर आहे ना त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आपल्याला. तर इकडे 2 बारीक कांदे चिरून घेतलेले होते मी आणि कांदा आपल्याला छान असा फ्राय होऊन द्यायचा आहे. आणि एका गॅसवर आहे ना मी कुकरमध्ये आहे ना 3 कांदे उभे कापून आणि त्यामध्ये आहे ना 14-15 काजू टाकलेले होते उकडण्यासाठी. तर ते एका साईडला होत होते, नेमकी त्याचं शूट घ्यायचं माझ्याकडून राहून गेलं आहे म्हणून मग मी तुम्हाला सांगते की एका गॅसवर लगेच मी तयारी करत होते ना. तर त्यामध्ये आहे ना 3 कांदे उभे चिरून आणि 12-13 काजू असे टाकलेले होते. तर तुम्ही तुमच्या अंदाजात तुम्हाला भाजी किती करायची त्यानुसार तुम्ही टाकू शकता. आणि कुकरमध्ये त्याच्या शिट्ट्या एका साईडला होत होत्या म्हणजे वाफवले जात होते. कांदा आणि काजू वाफवून घ्यायचे आपल्याला. तर इकडे छान असे कांदा आणि काजू वाफवून घेतले. कांदा काही जास्त बारीक करून टाकायचा नाही आहे कुकरला, थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालतो. आणि इकडे आता आपला कांदाही परतलेला होता. त्यामध्ये ना आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची. तर आलं लसूण पेस्ट तुम्हाला अशी थोडीशी पातळ दिसते ना, तर थोडेसे छोटं म्हणजे 3-4 पाकळ्या लसणाच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा असल्यावर मिक्सरला बारीक होत नाही म्हणून थोडंसं पाणी टाकून मी बारीक केलेलं होतं म्हणून ती अशी थोडीशी पातळ झालेली होती. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर मग टमाटेही टाकायचे. तर 2 बारीक टमाटे घेतलेले होते मी इकडे. तुमच्याकडे एक मोठा असला तरी चालेल किंवा मग 2 घातले तरी चालेल. फक्त टमाटे धुवून मग कापल्यानंतर धुवायचे नाही आहे, धुवूनच कापायचे म्हणजे मग नंतर धुण्याची काही गरज पडत नाही. तर इकडे टमाटे पण टाकलेले होते चिरून, दळून वगैरे काही घेतलेले नव्हते मी. तर आपल्याला आहे ना छान असं बारीक गॅसवरच सगळं गरम करून म्हणजे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. नंतर इकडे लाल तिखट, अंबारी मिरच पावडर तरीची आणि पनीर मसाला आणि हळद पावडर हे सगळे मसाले मी इकडे काढून घेतले होते. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता, कारण की काहींचं लाल तिखट कमी तिखट असतं, कोणाचं जास्त तिखट असतं, त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण करू शकता. आणि त्यानंतर इकडे मी पुन्हा एकदा आहे ना तो मसाला आपण जो भिजत ठेवलेला होता ना सुरुवातीलाच, तो मसाला आपला छान असा दुधामध्ये भिजलेला होता, तोही आता त्यामध्ये ॲड केला. तर त्या मसाल्यांनी ना भाजीला एकदम छान असा घट्टपणा येतो. तर मी सगळा मसाला वाटीमधला आहे ना टाकला त्यामध्ये आणि पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि दुसऱ्या साईडला गॅसवर लगेच गरम पाणी पण ठेवलेलं होतं करण्यासाठी, कारण की भाजीला आहे ना गार पाणी अजिबात ओतायचं नाही आहे. आणि इकडे ना काजूची आणि कांद्याची पेस्ट पण एकत्रच केलेली होती ना, तीही छान झालेली होती. एकदम बारीक करून घ्यायची आपल्याला मिक्सरमध्ये. ती बारीक झाल्यानंतर लगेच मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे. तर आपल्या इकडे ना छान असा मसाला परतत होता. तर प्रत्येक मसाला टाकल्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे. तर इकडे आता मी मसाला सगळे मसाले तर टाकून झालेले होते. नंतर शेवट कांदा आणि काजूची पेस्ट टाकली ना, त्यानंतर मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला, कारण की त्याच्यानंतर थोडासा वेळ लागतो. आणि स्टीलची कढई असल्यामुळे लवकर खालून लागतं किंवा चिकटतं, त्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा आहे. कारण की स्टीलच्या कढईचा गॅस मोठा जरी राहिला ना तर पटकन वस्तू काळी होऊन जाते. कांदा जरी आपण भाजत असलो, गरम करत असलो ना, तेव्हासुद्धा कढईच्या बाजूने डायरेक्ट धूर वगैरे निघतो, कारण की स्टीलची वस्तू ना जास्त काही गरम होऊन द्यायची नसते. त्यामुळे मग बारीक गॅसवरच परतून घेतलं. आणि इकडे नंतर मसाला परतत आल्यानंतर इकडे थोडंसं पनीर घेतलं आणि पनीर आपल्याला असं किसून टाकायचं आहे थोडंसं. तर पनीर आहे ना मी इकडे भरपूर पनीर घेतलेलं होतं आणि ते किसून टाकत होते, कारण की त्यांनी ना ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते. आणि त्यामध्ये ना पनीर किसल्यानंतर परत एकदम मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करायचं आहे म्हणजे बारीक होईल. हाताने कुचकरून पनीर टाकलं तरीही चालेल आणि किसून टाकलं तरीही चालेल. तर आम्ही ना घरगुतीच पनीर आणत असतो. तर आमच्या इथे भेटतं घरगुती पनीर. पॅकेटचं पनीर अजिबात आणत नाही, कारण की पॅकेटचं पनीर आहे ना अजिबात चांगलं नसतं, कारण की ते एकदम कडक झालेलं असतं आणि त्याची भाजी पण खायला व्यवस्थित लागत नाही. म्हणजे जशी पनीरची टेस्ट पाहिजे ना तशी त्याची नसती. म्हणून मग आम्ही पॅकेटचं पनीर आहे ना म्हणजे पहिलं आणायचो, पण मग आता आणतच नाही आहे.
तर आमच्या इथे ना घरगुती पद्धतीचं पनीर भेटतं, तर तिथूनच आम्ही पनीर आणत असतो. तर दही, तूप आणि पनीर सगळं म्हणजे त्यांचं हॉटेलच आहे, तिथनंच आम्ही आणत असतो. तर इकडे आपला मसालाही छान असा परतत होता. मसाला बारीक गॅसवरच आपल्याला परतून द्यायचा आहे, कारण की त्याला तेल सुटलं पाहिजे. मोठ्या गॅसवर जर परतला तर तो जळू शकतो. त्यामुळे मग आपल्याला एकदम बारीक गॅसवरच मसाला गरम होऊन द्यायचा आहे. आणि तोपर्यंत इकडे आपल्याला पनीरचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे अगदी झटपट होणारी भाजी आहे ही. आणि आता इकडे मसालाही आपला छान असा परतलेला होता. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध ॲड करायचं आहे. पुन्हा एकदा 1 कप दूध ॲड करायचं आहे त्यामध्ये. तर मी आता इकडे 1 कप दूध घेतलेलं होतं. दुधामध्ये थोडीशी मलाई आली तरीही चालेल, कारण की भाजीला मलाई टाकतात, पण आपल्याकडे कधी कधी अवेलेबल नसते. त्यामुळे मग जेव्हा असेल तेव्हा टाकली तरी चालेल. आणि इकडे आपल्याला दूध टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता कढईने तेल सुटलेलं होतं. मी आज भाजीला अगदी थोडंच तेल वापरलं आहे, कारण की जेव्हा आपण मसाला तळतो ना, तळल्यानंतर भाजीला अगदी तेल सुटतं. पहिले आपल्याला कळत नाही, आपल्याला असं वाटतं की तेल अजून सुटलं नाही आहे, मग त्यामध्ये तेल टाकावं असं वाटतं, पण मग तेल अजिबात टाकायचं नाही. नंतर आपोआप भाजीला तेल म्हणजे तेलाची तरंग यायला सुरुवात होते. आणि नंतर मी त्यामध्ये ना लगेच गरम पाणी केलेलं होतं ना, ते ॲड केलं. आणि आता गरम पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं उकळून द्यायची भाजी. आणि आपल्याला भाजी किती करायची आहे त्या अंदाजानुसार आपल्याला मीठ वगैरे टाकायचं आहे. मीठ वगैरे टाकलं आणि भाजी इकडे उकळून बारीक गॅस केलेला होता उकळायला लागल्यानंतर. आणि भाजीचं मी लगेचच दुसऱ्या गॅसवर ठेवलं. आणि इकडे म्हणजे ह्या गॅसवर मी लगेच आहे ना काजू फ्राय करायचे होते मला थोडेसे तुपामध्ये. तर ते करण्यासाठी कढई ठेवली इकडे छोटी, आणि भाजी पण दुसऱ्या गॅसवर उकळत होती. आणि इकडे कढईमध्ये आपले काजू थोडेसे फ्राय करायचे होते. तर इकडे छोटी कढई ठेवली आणि त्यामध्ये तूप टाकलं. तुपामध्ये थोडेसे काजू टाकले. तर काजू आपल्याला थोडेसे गरम करायचे. आणि मी हलकेच म्हणजे असे लालसर कलर गरम केले, कारण की तसे गरम केले की खूप असे कडक कडक आणि भाजीमध्येही छान लागतात. तर इकडे काजू टाकून घेतले आणि काजू आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही काजूचे बारीक म्हणजे 2 काप करूनही काजू भाजीमध्ये ॲड करू शकता. तर इकडे ना म्हणजे घरामध्ये कोणाला बारीक म्हणजे 2 तुकडे करून आवडत नाही, त्यामुळे मग मी इकडे सगळं म्हणजे असे पूर्णच टाकलेले होते, तुकडे वगैरे काही केलेले नव्हते. तर आता काजूही इकडे थोडेसे गरम झालेले होते. कढई गरम असल्यामुळे ना पटकन गरम होऊन गेले ते. आणि पुन्हा मी थोडेसे हलवले आणि त्यानंतर आहे ना गरम झाल्यानंतर आपल्याला ते तूप म्हणजे तुपासह भाजीमध्ये टाकायचे. आणि इकडे ना लगेचच मी तेल पण ठेवलं. काजू भाजीमध्ये टाकल्यानंतर इकडे तेलामध्ये पनीर पण टाकलं तळण्यासाठी. मी तर कधी कधी पनीर फ्राय नुसतं असं गरम करून घेते कढईमध्ये तेल टाकून, पण मग आज तळून घेतलं. म्हटलं चला आज मस्त तळून घेऊया. नाहीतर इतर वेळेस आहे ना मी फक्त कढईला थोडंसं तेल फिरवते आणि त्यामध्येच पनीर गरम करते आणि भाजीमध्ये टाकते, तसंही छान लागतं. तर पनीर जास्त तळायचं नाही, जास्त म्हणजे खूपच असं लालसर केलं ना तर ते एकदम रबऱ्यासारखं होऊन जातं, त्यामुळे जास्त काही तळायचं नाही. आणि जे पॅकेटचं पनीर असतं ना ते तळल्यानंतर खरंच तसंच होतं, पण हे पनीर आहे ना एकदम खायला असं कुरकुरीत लागतं तळल्यानंतर. आणि मुलं तर तेलातून तळलं का तसेच खायला सुरुवात करतात. शिवलाही तसं पनीर आवडतं तळल्यानंतर. आणि आता इकडे सगळं पनीर मी तळून घेतलं.
पनीर तळल्यानंतर मी सगळं भाजीमध्ये ॲड केलं आणि त्यानंतर कसुरी मेथी ही ॲड केली, थोडीशी हातावर चोळून घेतली आणि भाजीमध्ये टाकली, तर त्याने ही भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. नंतर थोडीशी आपली कोथिंबीरही कापून टाकलेली होती. आजची भाजी खूप छान मस्त टेस्टी झालेली होती आणि मला बऱ्याच ताई म्हणत असतात की ताई तुम्ही रेसिपी शेअर करत जा, म्हणून मग मी म्हटलं चला दाखवूया आपण थोड्याफार रेसिपी. तर मला जेवढं जमतं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.